चिक्कीनंतर आता बिस्किट खरेदीतही घोटाळा। एफडीएचा परवाना नसलेल्या कंपनीला दिलं 5 कोटींचं कंत्राट। महिला बालकल्याण विभाग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात। राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं पुनरागमन। मावळ तालुक्यात 24 तासांपासून पडणाऱ्या पावसामुळे नद्या नाले दुथडी, तर मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालन्याला वरुणराजाचा दिलासा। इंदापूर तालुक्यात डाळिंबांच्या बागांवर तेल्या रोगाचं आक्रमण। 30,000 हेक्टरवरचं डाळिंब आलं धोक्यात। बळीराजा हैराण। वर्धा जिल्ह्यात 47 कापूस शेतकऱ्यांची फसवणूक। हमी भावापेक्षा जास्त भावांचा आमिष दाखवून 6 कोटींना घातला गंडा। धुळे जिल्ह्यातल्या मेहरगाव इथल्या नवोदय विद्यालयाला मिळाली हक्काची इमारत। नवीन शाळा मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। आयव्हीएन लोकमतनं लावून धरली होती समस्या। इचलकरंजीमधल्या कापड उद्योगाला धक्का। सायझिंग आणि वार्पिंग कामगार संपावर। किमान वेतन कायद्यात सुधारणा करण्याची मागणी। आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर उद्यापासून होणार रासायनिक प्रक्रिया। तयारी अंतिम टप्प्यात। चिक्कीनंतर आता बिस्किटांच्या खरेदीतही घोटाळा झाल्याचं उघड झालंय। महिला बालकल्याण विभागाची बिस्किट खरेदी जी आहे ती वादात सापडली आहे। एफडीएचा परवाना नसलेल्या कंपनीला कंत्राट दिल्याचं उघड झालंय। गोवर्धन आयुर फार्मा कंपनीला हे 5 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं होतं। अन्न औषध विभागाने बिस्किट जप्त करून ती तपासणीसाठी पाठवण्यात आलेली आहेत। केंद्राचे नियम बदलल्याचं माहीत नव्हतं अशी सारवासारव आयुर फार्माच्या भाग्यश्री चोंडेंनी केली आहे। आयुर फार्माने नियम डावलून दुसऱ्या कंपनीला उपकंत्राट देऊन बिस्किट तयार करून घेतली। गोवर्धन आयुर फार्मा इंदोरी तालुका मावळ जिल्हा पुणे इथली ही फर्म आहे आणि सदर पेढीकडे डिसेंबर 2013 पर्यंत प्रशासनाने दिलेला परवाना विधिग्राह्य होता आणि तो परवाना त्यांनी सदर प्रॉडक्ट हे अप्रूव्हल घेतलेलं नसल्यामुळे परवाना शासनाने म्हणजे प्रशासनाने दिलेला परवाना रद्द केलेला आहे। त्याच्यामुळे पुढे त्यांचा परवाना नूतनीकरण केलेला नाही आहे आणि जोपर्यंत ते प्रॉडक्ट अप्रूव्हल घेणार नाहीत तोपर्यंत प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारचा त्यांना परवाना दिला जाणार नाही। दिनांक 17/7/2015 रोजी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बिस्किटाचे 3 नमुने घेतले। त्याच्यामध्ये गर्भवती पौष्टिक बिस्किट, शतावरीयुक्त पौष्टिक बिस्किट आणि स्तनदा पौष्टिक बिस्किट याचे सॅम्पल्स घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडे परवाना असल्यामुळे सर्व स्टॉक हा आपण जप्त केलेला आहे आणि अहवाल आल्यानंतर सदर संस्थेविरुद्ध नियमप्रमाणे कारवाई केली जाईल। आता ह्याच्यामध्ये जे आहे की परवाना नाहीये या उत्पादनांना अशातला भागच नाहीये। 2006 साली जेव्हा हे सगळं सुरू झालं तेव्हाच आपण अन्न आणि औषध प्रशासनाचा रितसर लायसन घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या। आता त्याच्यानंतर काही जे स्पेसिफाय उत्पादनं आहेत म्हणजे जनरल बिस्किट, ग्लुकोज बिस्किट्स वगैरे यांना काहीची आवश्यकता नाहीये, पण जे स्पेशल प्रॉडक्ट्स आहेत किंवा जे काही इन्व्हेन्शन होऊन केलेले प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्यासाठी दिल्लीहून प्रोप्रायटरी लायसन घ्यायचं याचा जो नियम आहे हा कधी बनला हा शासनामध्ये आम्हाला माहित नाही, पण आमच्या समोर जेव्हा आला तेव्हा 2014 साली आला। जेव्हा त्याचं इम्प्लिमेंट शासनाकडनं का इतके दिवस झालं नाही माहिती नाही, पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही कन्सल्ट केलं एक्सपर्टीजना तेव्हा त्यांनी असं सांगितलं किंवा एफडीए कडनं पण अशी माहिती मिळाली की हा GR निघायच्या अगोदर ज्या उत्पादनांना मान्यता आहे त्या उत्पादनांना काही प्रश्न येणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। यानंतर जाणून घेऊयात राज्यात आज पावसानं दमदार पुनरागमन केलंय। मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडलाय। राज्यात इतर ठिकाणी कसा पाऊस पडतोय ते आपण पाहूयात। मनमाडमध्ये गेल्या 3 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। औरंगाबाद शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याचं कळतंय। त्याचबरोबर जालन्यातही जिथे पावसाची खूप आवश्यकता होती, बळीराजा डोळे लावून बसलेला होता, तिथे देखील पावसाला सुरुवात झाली आहे। नाशिकमधल्या चांदवड, येवला आणि मनमाड परिसरात जोरदार पाऊस पडतोय। विदर्भात गोंदिया, भंडाऱ्यामध्ये पाऊस नाहीये, नागपुरातही पाऊस नाहीये। इंदापूर तालुक्यातील 80% बागा पावसामुळे भुईसपाट झाल्यात।
त्याचबरोबर मराठवाड्यात अखेर पावसाला सुरुवात झालेली आहे। औरंगाबादमध्ये गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस पडतोय। गेल्या महिन्याभरापासून पावसानं मराठवाड्यात दडी मारली होती, त्यामुळे खरीप पिकं जी आहेत ती धोक्यात आलेली होती। इतकंच नाही तर मराठवाड्यातील पाण्याचे साठेही संपत चाललेले होते, पण आता बळीराजाला दिलासा मिळालाय। मराठवाड्यात गेल्या 1 महिन्यानंतर आज पावसाला सुरुवात झालेली आहे। चांगला जोरदार पाऊस पडतोय, आपण बघू शकतो कशा पद्धतीने हा पाऊस आहे, कारण 1.5 महिन्यापासून पावसाने दडी मारली होती। मात्र आज औरंगाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस सुरू आहे। या पावसाचा नक्कीच खरीपासाठी फायदा होईल आणि मराठवाड्यातील जे पाणी साठे संपत आले होते, जवळपास आज घडीला मराठवाड्यात केवळ 2% पाणी साठा आहे। मात्र या पावसामुळे पाणी साठे वाढतील आणि खरीपाला या पावसाने नवसंजीवनी मिळेल। मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये जरी पाऊस सुरू झाला असला तरी नांदेड, परभणी, हिंगोली, बीडमध्ये आज ढगाळ वातावरण आहे। मात्र पाऊस सध्या त्या ठिकाणी पडत नाही। मात्र मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं ढगाळ वातावरण आहे त्यामुळे असं वाटतंय की औरंगाबादेतील हा पाऊस हळूहळू नांदेड, हिंगोली, बीड, परभणीकडे वळेल आणि चांगल्या पावसाची सुरुवात होईल। सगळ्या अर्थाने शहरी भागातील नागरिक असतील किंवा ग्रामीण भागातील शेतकरी असतील, या दोघांनाही या पावसामुळे नक्की फायदा होणार आहे। शहरातील लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल, तर ग्रामीण भागामध्ये खरीपाला या पावसामुळे नवी संजीवनी निर्माण होण्याची शक्यता आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद। ज्या मावळला पावसाचं माहेरघर म्हटलं जातं त्या मावळमध्ये त्या तालुक्यामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे तालुक्यातले बहुतांश नद्या नाले जे आहेत ते दुथडी भरून वाहू लागलेत। गेल्या 24 तासांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे इंद्रायणी, पवना, कुंडलिका या महत्त्वाच्या नद्या तसंच ओढे नाले पात्राबाहेर वाहू लागलेत आणि त्यामुळे तालुक्यात बहुतांश भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे। त्याचबरोबर प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारे रस्तेही पाण्याखाली गेलेले आहेत। साहजिकच वाहन चालक आणि पर्यटकांना कसरत करावी लागते। येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुढचे 24 तास नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। एकीकडे मावळमध्ये पावसानं पुनरागमन केलंय, पण पुणे जिल्ह्यातल्याच इंदापूर तालुक्यात शेतकरी पिकावर पडलेल्या रोगांमुळे आणखी हैराण झालाय। पाणी नसताना टँकरनं पाणी घालून जगवलेल्या डाळिंबांच्या बागांवर आता तेल्या रोगानं आक्रमण केलंय आणि त्यामुळे इंदापूर तालुक्यातल्या जवळपास 30,000 हेक्टरवरचा जो डाळिंब आहे तो धोक्यात आलेला आहे। तोडणीला आलेली फळं गळून जमिनीवर पडलेली आहेत। कर्ज घेऊन उभं केलेल्या बागांमधून एकही डाळिंब बाजारात विकता येणार नाहीये, या विचारानं बळीराजा हतबल झालाय। गेल्या रोगावर कोणतेही उपाय नाहीत आणि त्यातच हा संसर्गजन्य रोग असल्यानं तो झपाट्यानं पसरतोय। त्यामुळे अपुऱ्या पावसानंतर शेतकऱ्यांवर आणखी एक संकट उभं ठाकलंय। याबाबत जाणून घेतलंय आमचा रिपोर्टर मच्छिंद्र टिंगरे यानं। डाळिंब या फळावरती तेल्या रोगाचं संकट आलेलं आहे। मी असंच एका डाळिंबाच्या बागेमध्ये आहे, आपण बघू शकता की तेल्या रोगामुळे कशा पद्धतीने अशा डाळिंबांचं नुकसान झालेलं आहे। अगदी हातातोंडाशी आलेली जी काही फळं आहेत ती फळं आता गळून पडायला लागलेले आहेत आणि अगदी बघू शकता की या बागेमध्ये कशा पद्धतीनं या डाळिंबांची पसरण पडलेली आहे। सर्वची सर्व जी फळं आहेत झाडांची असलेली ती गळून खाली पडतायत। तेल्या या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हा संसर्गजन्य रोग आहे आणि या रोगामुळे सर्व जी फळं आहेत डाळिंबाची ती गळून पडलेली असतात। खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। या परिसरामध्ये तेल्या या रोगामुळे 80% बागा जवळपास नेस्तनाभूत झालेले आहेत। 80% बागांवरती या भागामध्ये प्रादुर्भाव झालेला। आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं या रोगामुळे या शेतकऱ्यांचं काय नुकसान झालेलं आहे। मला सांगा, तुमचं किती एकर डाळिंबाचं पीक होतं आणि तुमचं साधारणतः काय नुकसान झालंय? साधारण माझं 35 एकर डाळिंबाचं पीक आहे आणि साधारणपणे मध्ये अचानक वादळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि मोठ्या प्रमाणात बागेमध्ये तेल्या रोग आल्यानंतर साधारण 15 ते 20 दिवसामध्ये तेल्या रोगग्रस्त बागा झाल्या आणि हातातोंडाला आले
झालेल्या डाळिंबाच्या बागा सर्वची सर्व माझं साधारणपणे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. एकरी 10 टनाचं जरी ॲव्हरेज धरलं तरी सुद्धा सरासरी 200 ते 250 टनाचं माझं एकूण नुकसान झालेलं आहे. बरोबर आहे. आपण बघतोय की अनेक संकटांना शेतकरी सामोरं जात आहेत की दुष्काळ असताना किंवा पाणी कमी असताना हे शेतकरी ड्रीपच्या माध्यमातून किंवा पाण्याची बचत करून ही पिकं जगवत आहेत आणि अगदी हातातोंडाला आलेली जी पिकं आहेत ती असे रोगांना बळी पडून ते हातातून निघून जात आहेत. त्याच्यामुळे आता शेतकरी एकतर निसर्गाची किंवा पावसाची वाट पाहत असताना आता परत शासनाकडून मदतीची देखील अपेक्षा व्यक्त करतायत. मच्छिंद्र टिंगरे, IBN लोकमत, संसर, इंदापूर. एकीकडे आपण बघतोय की डाळिंब बागा या तेल्या रोगामुळे उद्ध्वस्त झालेल्या, दुसरीकडे वर्धा जिल्ह्यामध्ये कापसाच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये कापसाला हमी भावापेक्षा जास्त भावाचं आमिष दाखवून 47 शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याची बाब पुढे आलेली आहे. या शेतकऱ्यांना 6 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला. वारंवार मागणी करूनही कापसाचा मोबदला मिळाला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सिंदी रेल्वे बाजार समितीच्या सचिवाला ताब्यात घेतलंय. सिंदी रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू इथल्या मार्केट यार्डमध्ये श्रीकृष्ण जिनिंगच्या मालकानं शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा जास्त भाव देण्याचा आमिष दाखवून त्यांच्याकडून कापूस खरेदी केला. पण वर्ष संपत आलं तरी शेतकऱ्यांना कापसाचा मोबदला मिळाला नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर 47 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे समस्या मांडली. समोरच्या दृष्टीने इथेच आमरण उपोषण करू आणि आत्महत्येचे सुद्धा इथे आमच्या शेतकऱ्यांचे कारण घडू शकते, कारण की आमचे शेतकरी आजही आत्महत्या करण्यास तयार आहे. आम्ही आवरून ठेवले आहे, त्यांना धीर दिला आहे, त्यामुळे ते धीरावस्थेत आहे. सेलू पोलीस स्टेशनला या प्रकरणात 3 विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी बाजार समिती सचिवाला अटक करण्यात आली. सुमारे 6 कोटी रुपये कापसाच्या अशा गंभीर प्रकरणात शेतकरीही जास्त भावाच्या आमिषाला कसा काय बळी पडला याची चर्चा सध्या जिल्ह्यामध्ये रंगली आहे. साधारणतः 200 शेतकऱ्यांचा 15,000 क्विंटल कापूस, त्याची अंदाजे बाजारभावानुसार किंमत 7 करोड ते 8 करोड रुपये होते. इतक्या मोठ्या पैशाचा आर्थिक घोटाळा किंवा गैरव्यवहार केलेला आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सुपी हा सचिव APMCचा, प्रशासक हा शासनाचा आणि सुनील त्यालाटोले हा मालक, या तिघांनी मिळून अतिशय पद्धतशीर आमची फसवणूक केलेली आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेक नंतर पाहूया. धुळे जिल्ह्यातल्या मेहरगाव इथल्या नवोदय विद्यालयाला मिळाली हक्काची इमारत. IBN लोकमतनं लावून धरली होती समस्या. ब्रेकनंतर बातमी आहे IBN लोकमत इम्पॅक्टची. धुळे जिल्ह्यातल्या केंद्रीय नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना आता हक्काची शाळा मिळाली आहे. गेल्या 5 वर्षांपासून ही मुलं जी होती ते मेहरगाव इथल्या गोदाममध्ये चालवल्या जाणाऱ्या शाळेमध्ये शिकत होती. मेहरगावमधल्या नवोदय विद्यालयाचे नकाणे शिवारात बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर व्हावं या मागणीसाठी पालकांनी काही दिवसांपासून लढा सुरू केला होता. IBN लोकमतने याबाबत सर्वप्रथम आवाज उठवला. आता ही शाळा जी आहे ती नवीन इमारतीत भरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून ही शाळा मेहरगावमधल्या पत्र्यांच्या गोडाऊनमध्ये भरत होती. IBN लोकमतने सातत्याने नवोदय विद्यालयाचा प्रश्न लावून धरला होता आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे आणि त्यांनी IBN लोकमतचे आभार मानलेत. या नवोदय विद्यालयाच्या या इमारतीमध्ये पाणी, वीज एवढंच नव्हे, इतर ज्या काही आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा आहेत, ज्या मेहरगावच्या त्या गोडाऊन सदृश्य इमारतीत आम्हाला मिळत नव्हत्या, आमच्या मुलांना मिळत नव्हत्या, त्या इथं अतिशय पुरेशा प्रमाणात आहेत. आमच्या विद्यार्थी या ठिकाणी नवीन इमारतीमध्ये अतिशय आनंदाने, अतिशय सुखमय वातावरणात, जे शैक्षणिक वातावरण असायला हवं होतं त्या शैक्षणिक वातावरणात ते अध्ययनाचा आनंद लुटत आहेत. याचे खरोखरच आम्हा पालकांना मनपूर्वक समाधान आहे. यानंतर बातमी इचलकरंजीमधला वस्त्रोद्योग जो आहे तो आता अडचणीत सापडला. 29 वर्षांनंतर यंत्रमाग कामगारांसाठी किमान वेतन कायद्यात सुधारणा करण्यात आली, पण गेल्या 6 महिन्यांपासून कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानं आता सायझिंग आणि वार्पिंग कामगार जे आहेत ते संपावर गेले.
इचलकरंजीमध्ये एक मेळावा घेऊन या कामगारांनी आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे आणि त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे। या घडामोडीनंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेक नंतर पाहूया। कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर उद्यापासून होणार रासायनिक प्रक्रिया, तयारी अंतिम टप्प्यात। ब्रेकनंतर जाऊयात कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिरात उद्यापासून देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे। याची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आली असून काय असणार आहे ही प्रक्रिया याबद्दल सांगतोय आमचा कोल्हापूरचा करस्पॉन्डंट संदीप राजगोळकर। 3.5 शक्तीपीठापैकी एक अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे आणि त्यासाठीची तयारी जी आहे ती तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। आपण बघतोय बुधवारी सकाळपासूनच या रासायनिक प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे। 1955 साली यापूर्वी महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली होती। त्यानंतर मूर्तीची झीज टाळण्यासाठी आता पुन्हा एकदा रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि आपण समोर बघतो या ठिकाणी या प्रक्रियेच्या दरम्यान जे सगळे धार्मिक विधी असणार आहेत ते धार्मिक विधींसाठी या ठिकाणी पूर्णपणे यज्ञांची तयारी देखील करण्यात आलेली आहे। अंतिम टप्प्यात ही सगळी तयारी आलेली आहे आणि याच संवर्धन प्रक्रियेमुळे जवळपास महालक्ष्मी देवीचा गाभारा हा 14 ते 15 दिवस बंद असणार आहे भाविकांसाठी, पण उत्सव मूर्ती मात्र भाविकांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। नेमकी ही प्रक्रिया का गरजेची आहे, कशी प्रक्रिया असणार आहे जाणून घेऊयात। आपल्याबरोबर श्रीपूजक आहेत, काय सांगाल 55 सालानंतर पुन्हा एकदा ही प्रक्रिया होते, काय कारण आहे नेमकं? 55 साली झालेला वज्रलेप जो होता त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या आणि त्यामुळं नंतर अनुषंगिक पुन्हा अभिषेक वगैरे होत गेल्यामुळं मूर्तीमध्ये थोडी झीज उत्पन्न झाल्यासारखे दिसलेलं होतं आणि त्यामुळं पुन्हा एकदा मूर्ती संवर्धनासाठी हे आपण करतोय। पण मला सांगा, संवर्धन झाल्यानंतर मूर्तीवर नेमकं काय परिणाम होईल की पुन्हा झीज होणार नाही? मग अभिषेक मूर्तीवरचे 1999 सालापासून थांबलेले आहेत। मूळ मूर्तीवर अभिषेक होत नाही, मूळ मूर्ती फक्त कापडानं ओल्या फडक्यानं पुसून घेतली जाते, त्यामुळं मूर्तीवर पुन्हा अभिषेक होणार नसल्यामुळे हे राहणार आहे। पाठीमागे आपण बघतो यज्ञांची सगळी तयारी आहे, नेमके काय काय धार्मिक विधी केले जातील? या धार्मिक विधींची सुरुवात उद्यापासून होते आहे। उद्या पहिला मूर्तीतलं प्राणतत्व काढण्याचा कलाकर्षण नावाचा विधी सुरू होईल। कोल्हापूरचे आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते त्या विधीची सुरुवात होणार आहे। त्यानंतर 15 दिवसामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुष्ठानं इथं होणार आहेत। आपण बघतो वेगवेगळे धार्मिक विधी केले जाणार आहेत। बुधवारी सकाळपासून या संवर्धन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि 6 ऑगस्टला पुन्हा एकदा महालक्ष्मी देवीची मूर्ती जी आहे ती रासायनिक प्रक्रियेनंतर भाविकांसाठी दर्शनासाठी खुली होणार आहे। संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त IBN लोकमत।